मित्रांनो नमस्कार. आपणही जर शासकीय सेवेत नोकरीला असाल तर ही खास बातमी आपल्यासाठी ठरणार आहे. पण विनंती एकच आहे की व्हिडिओ हा सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा लागेल. चला आता मग आपण आपल्या व्हिडिओकडे वळूयात. मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी तसंच पेन्शनधारकांसाठी आजची बातमी ही खास ठरणार आहे. ही बातमी खरं तर पेन्शनधारकांसाठी अधिकच फायद्याची ठरणार आहे. कारण की आपण सामान्य प्रशासन विभागाच्या एका महत्त्वाच्या शासनाची माहिती पाहणार आहोत. राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या माध्यमातून पेन्शनधारकांना कायमस्वरूपी ओळखपत्र देण्याबाबत आणि ओळखपत्राचा नमुना विहित करण्याबाबत 23 जून 2017 रोजी एक जी.आर. हा जारी करण्यात आला होता. म्हणजेच 8 वर्षापूर्वी हा जी.आर. करण्यात आला होता जारी. आज आपण या जी.आर.ची डिटेलमध्ये माहिती बघणार आहोत. 23 जून 2017 रोजी सामान्य प्रशासन विभागाकडून जारी करण्यात आलेल्या जी.आर. मध्ये असं म्हटलं गेलं होतं की शासकीय अधिकारी किंवा कर्मचारी यांच्या सेवानिवृत्तीनंतर मिळणाऱ्या लाभांसाठी संबंधित कार्यालयात ये-जा करण्यासाठी निवृत्ती वेतनाबाबतची कार्यवाही विविध मुदतीत व्हावी. शासकीय रुग्णालयातील औषधोपचार, ज्येष्ठ नागरिक म्हणून रेल्वे, बँका इत्यादी ठिकाणी उपयोग करण्यासाठी तसेच शासकीय सेवानिवृत्त अधिकारी किंवा कर्मचारी म्हणून त्यांना समाजात सन्मानाची वागणूक मिळण्याच्या दृष्टीने त्यांना कायमस्वरूपी ओळखपत्र देण्याचा निर्णय राज्य शासनाकडून घेण्यात आलेला आहे. या जी.आर. मध्ये सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना दिले जाणारे ओळखपत्र कसे असावे याचा नमुना सुद्धा देण्यात आलेला आहे. या नमुन्यानुसार सदर ओळखपत्राच्या वर महाराष्ट्र शासन सेवानिवृत्त शासकीय अधिकारी किंवा कर्मचारी यांचे ओळखपत्र असा स्पष्ट उल्लेख करण्यात आला. अधिकारी तसेच कर्मचारी ज्या विभागातून सेवानिवृत्त झाले आहेत त्या विभागाचे नाव सुद्धा या ओळखपत्रामध्ये प्रविष्ट असणे आवश्यक आहे. या ओळखपत्रामध्ये सदरील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा दूरध्वनी क्रमांक सुद्धा लिहिलेला असावा. यात त्यांचे नाव, त्यांचा फोटो, सेवानिवृत्त होताना ते कोणत्या पदावर होते, रिटायरमेंट कोणत्या दिवशी झाले, आधार क्रमांक आणि ओळखपत्र क्रमांक या सर्व गोष्टी या नमूद असणे आवश्यक आहे. दरम्यान आता आपण सामान्य प्रशासन विभागात 23 जून 2017 रोजी जारी केलेल्या शासन निर्णय जशाचा तसा पाहिलेला आहे. आपल्याला व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला नक्कीच लाईक, शेअर आणि कॉमेंट्स करायला विसरू नका. तसेच चॅनलला ऑल नोटिफिकेशन्स ऑन करून सबस्क्राईब करा, जेणेकरून व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्स आपल्याला सर्वप्रथम मिळतील. लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत नमस्कार.